लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरलाय का? अर्ज भरूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत का? तुमच्या कुटुंबातील इतर स्त्रियांच्या किंवा तुमच्या मैत्रिणीच्या खात्यात पैसे जमा झाले, परंतु तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील, तर त्याला हे कारण आहे. नमस्कार, मी अनुजा आणि या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया या मागची कारणे. जर तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे बँक सीडिंग स्टेटस. जर तुमचा अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच नाहीत, कारण आधार कार्डला बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा यापुढे तुम्हाला घ्यायचा असेल, तर हे शासनाचे पैसे तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे येत असतात. जर का लाडकी बहीण योजना किंवा शासनाच्या इतर कोणत्याही योजनाचे अनुदान तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळवायचे असेल, तर तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. तुमचे बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही किंवा कोणते अकाउंट लिंक आहे हे कशा प्रकारे चेक करायचं हे आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर गुगलवरती जायचं आहे, माय आधार लॉग इन अशा प्रकारे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल, त्यावर क्लिक करून वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर लॉग इन नावाचा ऑप्शन तुमच्या समोर दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला बँक अकाउंट सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर कोणते बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे ते बघायला मिळेल. त्या बँकेचे नाव तुमच्या समोर दाखवलं जाईल आणि त्या बँकेच्या अकाउंटमध्ये शासनाचे अनुदान DBT द्वारे मिळणार असेल, तर ते थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे.